सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। विजय असो आपल्या लोकनियुक्त आमदार माननीय महेशजी शिंदे साहेबांचं, त्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय महेश दादा आलेल्या तुम्हा सर्व मित्रमंडळींचं, खेड ग्रामस्थांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। महेश दादा महेश दादा महेश दादा हे देवी हात मारा येतात हाकेला आपल्या गावून, हे देवी हात मारा येतात हाकेला आपल्या गावून। दादा दादा राहिले बारी आपल्या गाडीत येतय भरून, दादा दादा राहिले बारी आपल्या गाडीत येतय भरून। दिमागदार लय रुबाबदार, हे दिमागदार लय रुबाबदार। इकड्या छातीचे पाथर, इकड्या छातीचे पाथर, फक्त नेता नाही आपला ती आपली जान। फुलतणी डॉक्टर शामराव कोटे, रोहित माने, किरण नाईक, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाता, आपल्या मतदारसंघातल्या खऱ्या अर्थी देवदूत, कोविड सारख्या प्रसंगामध्ये माझे मोठे बंधू आदरणीय नामदार महेशदादा शिंदे आणि माझ्या मोठ्या भगिनी डॉक्टर अरुणताई बर्गे यांनी कोविड काळात जे काम केलेलं आहे ते काम अख्ख्या महाराष्ट्रात कुठल्याही आमदारांनी, कुठल्याही नेत्यांनी केलं नाही। माझ्या दोन्ही बहिणी भावंडांनी 24 तास आपल्या मतदारसंघातल्या बांधवांसाठी, आपल्या मतदारसंघातल्या बहिणींसाठी दिवस रात्र एक करून काम केलं। या आजच्या कार्यक्रमात एवढ्या दिवस आम्ही म्हणायचो दादा आपल्याला 2 बहिणी आहेत, 3 बहिणी आहेत। आज या कार्यक्रमात सांगताना मला सार्थ अभिमान आहे की दादा अख्ख्या मतदारसंघातल्या माझ्या महिला भगिनी आपल्या बहिणी झाल्या आणि या बहिणींचा खऱ्या अर्थाने सन्मान आपल्या मुख्यमंत्री लाडकी योजना या योजनेतून होतोय। आमदार कसा असावा, आमदाराच्या घरातले कुटुंब कसं असावं मी तर आवर्जून सांगणार आहे, मी फार काय वेळ घेणार नाही आपला। पण आमच्या दादांच्या आई वडील हे शिक्षक, मुळातच दादांवरती जी जडणघडण झालेली आहे ती तुमच्या आमच्याच सारखी सर्वसामान्य कुटुंबातली झालेली आहे। मला इथं सांगताना आठवेल की दादांनी शेतीसुद्धा केली, दादांनी म्हैशीसुद्धा राखल्यात, दादांनी जे सर्वसामान्य कुटुंबातला माणूस काम करतो ती सगळी कामं केलेत। आज दादा आमदार झाले, नामदार झाले, एवढ्या मोठ्या पदावरती गेले, पण कणभर सुद्धा कुठेही कोणत्या गोष्टीचा गर्व नाही। ताईंनी सुद्धा आमच्या कोविड काळात एवढं काम केलं, पण ताईंनी सुद्धा कधी कुणाला सांगितलं नाही की मी एवढं काम केलं एवढं। यांना कुठेही जाऊन स्वतःचं कौतुक करून घ्यायची वगैरे सवय नाही। अतिशय सर्वसामान्य कुटुंबातली आपली माणसं आहेत, आपला नेता आहे। या ठिकाणी मतदारसंघात नितीनदादांचं मी खऱ्या अर्थी कौतुक करतो की ज्यावेळेस नितीनदादांना म्हटलं दादा आता खोटे तरी आपण आरोप किती दिवस करायचे, खऱ्याच्या बाजूने गेलं पाहिजे। खरंच जो माणूस झटतोय गोरगरिबांसाठी, खरंच जो माणूस विकास करतोय
त्याच्या सोबतीला जाणं आपल्यासाठी गरजेचं आहे. मी माझा निर्णय बदलतोय. आपणही विचार करावा आणि आपल्या वार्डमधला आपल्या मतदारसंघातला विकास करण्यासाठी माझा मोठा भाऊ आहे महेश दादा शिंदे, आपणही त्यांचे बंधू म्हणून माझ्यासोबत यावं. आणि दादांनी त्याच क्षणी होकार दिला. ते म्हणाले तुम्ही सांगताय ते मला मान्य आहे. खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघात आतापर्यंत एवढंच माहित होतं 5 लाखाचा विकास निधी आला, 10 लाखाचा विकास निधी आला. आपल्या मतदारसंघात कोटी रुपयांनी निधी येतो. ही प्रथा आणि परंपरा माझ्या मोठ्या भावाने पाडली, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. विकास कामं म्हणजे नुसती दादांनी रस्ते आणलेत, गटर आणलेत असं नाही. रस्ते, गटारे, आरोग्य असतील म्हणजे सर्वांगीण विकास. आणि हा सर्वांगीण विकास करत असताना तुमचा आमचा विचार केला, तुमचा आमचा विचार करून मतदारसंघातला विकास कामं दादांनी केली. आणि त्याच्यामुळं नितीन दादांनी हा निर्णय घेतला की आता महेश दादांसोबत जायचं, महेश दादांसोबत राहायचं, महेश दादांना ताकद द्यायची. यावेळेस करोडात आलेल्या कामाचं रेकॉर्ड ब्रेक करायचं आणि विकास नगरमध्ये करोडो रुपयाची कामं घेऊन यायची. ती फक्त आणि फक्त महेश दादा शिंदे साहेब आणून देऊ शकतात. हा ठाम विश्वास दादांना होता. जशी दादा आपल्याला बहीण आहे तशीच नितीन दादाच्या पण पाठीशी खमकी बहीण आहे, जी दादाला हा निर्णय घेतल्यानंतर म्हणली की अरे मी तुझ्या सोबत आहे. आणि या सगळ्या भगिनी आज इथं दादांबरोबर आलेल्या आहेत, दादांना इथं सपोर्ट करण्यासाठी आलेल्या आहेत, आपल्यासोबत आलेल्या आहेत. खऱ्या अर्थी मी फार काही वेळ घेत नाही, थोडक्यातच मी एवढंच सांगतो की आपल्याला होऊ घातल्या काळामध्ये जर आपल्या वार्डचा, आपल्या विकास नगरचा कायापालट करायचा असेल, बदल करायचा असेल तर आपल्यासाठी एक असं नेतृत्व पाहिजे की त्याच्याकडे आपण 24 आवर्स 24 तासात पहाटे 5 वाजता जरी दादाला इथल्या कुठल्याही माझ्या भगिनीने फोन केला तर दादा 0 सेकंदात तो फोन घेणार. ताई म्हणणार तुझी अडचण काय आहे, तुझी अडचण मला सांग, हा भाऊ मी तुझा अडचण सोडवेल असा माझा दादा आहे. तुम्ही कधीही फोन करा, माझ्या ताईला कधीही फोन करा. ताई पण तेवढाच तत्परतेने तेवढेच धडपडत असते. महिलांचे कुठलेही प्रश्न असो, ताईकडे जर एखादी महिला गेली आणि ताईला जर सांगितलं की ताई माझी अशी अडचण आहे तर ताई सुद्धा तेवढ्याच प्रामाणिकपणे म्हणते ताई मी तुझी ही अडचण सोडवते. माझा भाऊ, माझी बहीण हीच माझी ताकद आहे आणि ती आपल्या मतदारसंघाची ताकद होईल ज्यावेळेस दादांना आपण पुन्हा एकदा संधी देऊन या आमदारकीला पुन्हा एकदा दादांच्या सोबत आपण राहू आणि आपल्या मतदारसंघाचा, आपल्या विकास नगरचा, आपल्या वार्डचा आपण पूर्णपणे 100% विकास दादांच्या माध्यमातून करून घेऊ. आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला मला माझं नशीब असं आहे की माझा भाऊ पण इथं आहे आणि बहीण पण इथं आहे. त्यामुळे आता बोलताना माझ्यावरती प्रेशर आलं की आता दोन्ही बहिणी भावांपाशी जवळ त्यांचा लहान भाऊ काहीतरी बोलणार आहे. आपण मला ही बोलायची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. ग्रामपंचायत असलेली खेड ग्रामपंचायत प्रथमतः आमच्या हातात दिल्याबद्दल मी पहिल्यांदा खेडवासियांचे आभार मानतो. आज या ठिकाणी खेडमधला 5 नंबरचा वडा मला जडच वाढवा, फार अवघड वडा, हे कठीण. तिथं नांगरायचं म्हणलं तरी सोपं नव्हतं.
देशमुख काका, विशाल दादा यांच्याबरोबरच त्यांच्या साथीला आता नितीन दादा शिंदे या ठिकाणी आले. फार मनस्वी आनंद झाला. खेडचं नाव तसं किरकोळ नव्हतं. तुम्हाला तो काळ, महिलांना त्यातल्या त्यात आठवत असेल तो काळ. मला वाटतं त्या काळामध्ये खेडचं नाव सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं होतं. पण ते चांगलं म्हणून गाजलं नव्हतं. एक काळापुरतं डाग लागला होता. तो दिवस आठवा. 2007 पासून ते 2017 पर्यंतचा काळ आठवा. आज तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर लोखंड नाही, गाडी ठेवली तर त्याचं चाक सुद्धा राहायचं नाही, अशी परिस्थिती या खेडची होती. या खेडमध्ये तुमच्या झाडाची फळं सुद्धा तुम्हाला खायला मिळायची नाही. ती फळं पण दुसरी कोणतरी खाऊन जायचं. ही सत्य गोष्ट होती का नव्हती? आज आमच्या माता भगिनींना इथून बॉम्बे रेस्टॉरंट चौकात चालत जायचं असलं तरी सुद्धा ते शक्य नव्हतं. मी ज्या दिवशी या मतदारसंघामध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेला एकच डोक्यात घेतलं, रमेश दादा काही होऊ द्या, पण जिथं माता भगिनी सुरक्षित नाही ते काय मला सहन होत नाही, लक्षात घ्या. त्यामुळं ऑपरेशन क्लिनिंग ह्या खेडमधनं सुरुवात केली. ज्यांनी ज्यांनी दहशत करायचा प्रयत्न केला, ज्यांनी ज्यांनी आमच्या माता भगिनींना त्रास द्यायचा प्रयत्न केला, अरे आमचा साधा एखादा प्लॉट घेतला असला त्याच्यावरती घर बांधायची या ठिकाणी अजिबात सुद्धा बिशाद नव्हती. काही ठराविक लोकांना हप्ते द्यायचे. आमचे माजी आमदारांचे राईट हँड लेफ्ट हँड हे सगळे धंदे करायचे. अत्यंत भयानक परिस्थिती होती. आपण बिहारमध्ये राहतो का महाराष्ट्रात राहतो हे आम्हाला माहीत नव्हतं. इतकं भयानक नेतृत्व या ठिकाणी खेडवरती आणलं होतं. तो दिवस आठवा. खेडचे सरपंच माझ्याकडे एक तक्रार घेऊन आले होते. मला म्हणले साहेब हे आमची नोंद घालत नाही खेडची सरपंच. मी त्याला आमदार नव्हतो. मी त्या मुलांना म्हणलो अरे त्यांना अर्ज द्या, अर्ज द्या, त्या तुमची नोंद घालतील. मला त्यांनी काय सांगितलं, खेडची सरपंच म्हणे अर्ज दिलाय, मग त्या वाचतील, नोंद घालतील. अहो म्हणलं तेच ते म्हणतायत, मला अर्ज वाचू द्या मगच मी ती नोंद घालणार. म्हणलं वाचतील आणि घालतील ना नोंद. नाही हो साहेब, त्या म्हणतात मी वाचणार आहे मगच नोंद घालणार आहे. म्हणलं काय प्रश्न काय. मग त्या मुलांनी मला सांगितलं साहेब त्यांना वाचायला येत नाही, सही बी करत नाही, अंगठा लावत्यात. म्हणलं ही परिस्थिती होती का नव्हती. खेडचा सरपंच यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यातला सरपंच, सगळ्यात मोठ्या ग्रामपंचायतीचा सरपंच, एवढ्या मोठ्या नेत्याच्या पार्टीचा सरपंच काय लावायचा, अंगठा. असले सरपंच तुमच्या डोक्यावरती घातल्यानंतर काय विकास होऊ शकतो. आज परवा सुद्धा त्यांनी थोडासा प्रयत्न करायला सुरुवात केली होती. एक आमची 12 वर्षाची मुलगी होती. तुमच्यात प्रचार काय केला मला माहीत नाही, पण आमची 12 वर्षाची एक छोटीशी मुलगी होती. त्या मुलीला 8-10 मुलं त्रास देत होती. रात्री 12 वाजता तिच्या घरात जाऊ. सगळे इथं आहेत. बौद्ध समाजाची ती मुलगी होती. मुलं नशेत होती आणि वेगळी विचित्र मागणी तिच्या आईकडे करत होती. ती आई बिचारी तिला वाचवत होती.
नकार आल्यानंतर त्यातल्या एका मुलाने तलवार घेतली आणि तिच्या बेंबीत घातली आणि पाठीतनं बाहेर काढली. 12 वर्षाची मुलगी. मी जबाबदारीनं बोलतो. मी, गणेश, सुनील सगळे इथनं सदस्य तिथं गेलो होतो बघायला. त्या हॉस्पिटलला ज्यावेळेला मी हे सगळं पाहिलं, माझ्या दोन्ही डोळ्यातनं धारा वाहत होत्या. कारण एवढं छोटंसं चिमुकलं बाळ, तिला माहीत नव्हतं की तिची आतडी पण फाटली, त्याने गर्भाशय पण फाटलंय. आयुष्यात पुन्हा आई होऊ शकत नाही. हे पाहिल्यानंतर मी इथला आमदार आहे. जर मी ह्या गोष्टीचं जर लक्ष नसतं घातलं तर इथं फार विचित्र काही घडलं असतं. काहीच केलं नाही मी. प्रशासनाला आदेश दिले तात्काळ काहीतरी एखादी गोष्ट करा की ज्याच्यामुळे पुन्हा इथं आमच्या एखाद्या छोट्या माता भगिनींवरती किंवा छोट्या बाळांवरती पुन्हा हात घालणार नाही. दुसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्या दिवशी कारवाई सुरू झाली. जे नराधम याच्यामध्ये होते त्यांची घरं जमीनदोस्त करायचं काम तुमच्या आमदारानं केलं, याचा अभिमान आम्हाला लक्षात ठेवा. जे जे होते त्यांच्या सगळ्यांची घरं पाडून टाकली आणि सरकार जमा करून दिली. आज एकही माईचा लाल डेअरिंग करणार नाही माझ्या माता भगिनींच्याकडे बघायचं. हे काम आम्ही खेडमध्ये केलं. 18.5 कोटीची कामं आता चालू आहेत विकासाची. प्रत्येक कामावरती या ठिकाणी आम्हाला विरोध चालू आहे. प्रत्येक कामावरती. आज आम्ही तुमच्या पर्यटनमधून पैसे आणले. आमचे माजी आमदार इथे येऊन सांगतात खेडमधलं पर्यटन दाखवा. 1 कोटी पर्यटनचे कसे टाकले. अरे राज्य सरकारच्या सेक्रेटरीना पैसे दिलेत, मंत्र्यांनी पैसे दिले, कलेक्टर साहेबांनी त्याला मान्यता दिली आणि तुम्ही विचारता इथलं पर्यटन दाखवा. म्हणजे ज्या माणसाला पर्यटनमध्ये आपल्या मतदारसंघातली कुठली गावं घेतलेली माहीत नाही, तो आपलं प्रतिनिधित्व किती वर्ष केलंय? 24.5 वर्ष. काका 24.5 वर्ष सिराजबाई ज्यानं प्रतिनिधित्व केलं त्याला साधी एक गोष्ट माहीत नव्हती की हा खेडमध्ये सुद्धा पर्यटनचा निधी येऊ शकतो. सर 1 कोटी रुपयाचा निधी टाकला. वनवासवाडीत जाऊन विचारा, काम बंद पाडलं. पलीकडे गोकर्णनगरमध्ये लोकांना अपार्टमेंट बांधून दिल्या पण त्यांना कधी अंडरग्राऊंड गटार करून नाही दिलं. प्रत्येकानं काम अडवायचं. आमदारांना सांगायचं, माजी आमदारांना सांगायचं हे तू जा रे काम अडव. त्यांचं नाव पण सांगतो अकबर शेख. टोल नाका खोलला होता ते अकबर नाही. तर एखाद्यानं घर बांधायचं म्हणलं माझ्या जागेतनं जातो 40,000 रुपये आणून दे. एखाद्याला काय करायचे 50,000 आणून दे. निमे वाटून घ्यायचे. माझे आमदारांनी तो सगळं दहशत मोडीत काढली. लक्षात घ्या, काही ठेवली नाही कोणाची. प्रथम प्राधान्य आमच्या इथल्या राहणाऱ्या रहिवाशांना, यांना प्राथमिक सुविधा मिळाल्याच पाहिजे. कोणीही कुणाचं गटर अडवणार नाही, कोणीही कुणाचा रस्ता अडवणार नाही. तिथनं पुढं रस्ते पण होणार, गटार पण होणार. तुम्हाला जायचे तिकडं जावा. आज 5 कोटीचा निधी मी या 5 नंबरच्या वॉर्डला टाकला आहे. महाराष्ट्र राज्याचं बजेट जाऊन बघा. त्या बजेटमध्ये जी प्रोव्हिजन केल्या येत्या 15 दिवसाच्या आत हा पाठीमागचा तुमचा जो रस्ता आहे, कुठल्या बाजूला जातो गणेश, हा जो माहुलीला जाणारा रस्ता आहे आणि त्याचे सगळे अप्रोच इथूनच जातो. हा रस्ता प्रचंड मोठा होणार. तुम्ही इथून हायवेला 2 मिनिटात जाणार आणि माहुलीलाही 2 मिनिटात जाणार. हा संपूर्ण ट्रिमिक्स कॉन्क्रीटचा रस्ता मी करतो. लक्षात घ्या. 5 कोटी रुपयाचा निधी दिला. शासन GR क्रमांक मी 10 मिनिटात तुम्हाला देतो. विकी शासन GR क्रमांक घेऊन टाक आणि देऊन टाक. आम्हाला तुमची सगळी कामं करायची. आपण कोरेगाव पाहिलंय, सगळी गावं पहा माझी जाऊन. कुणी आरळे पाहिलं असेल, कुणी बोरख पाहिलं असेल. तुम्ही सगळी गावं पहा. चिंचनेर पहा, कुठलंही गाव काढा. जैतापूर पहा.
सगळी गावं ट्रिमिक्स कॉन्क्रीट अंडरग्राऊंड गटारने युक्त केलेली आहे। आज तुम्ही या ठिकाणी आलाय, स्वतःच्या गावातून आला, काय सांगून आलाय? मी सातारा शहरात राहायला जाते, सासूला सांगून आलाय नाही? तिकडं सांगितलं होतं का नाही? आणि चुकून सासू इकडं आता आली तर, गावातली आली तर आबरू जायचं धंदे, ते खालच्या गावापेक्षा वाईट अवस्थेत राहतोय। गटराचं पाणी पुढं जात नाही, उलट घरात येतंय, सगळीकडं वास। असली आमची अवस्था। आणि सांगायचं आम्ही शहरात राहतो। 24 वर्ष ज्या लोकांनी प्रतिनिधित्व केलं त्यांना ह्या गोष्टी दिसल्या नाही। आज तुम्ही आमच्या बघा, संपूर्ण ट्रिमिक्स कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही चालू केलेले आहेत। भावनिक होऊ नका। आज ज्या पद्धतीनं आम्ही ते काम करतोय त्याच पद्धतीनं राज्यातले एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार पण तसंच काम करतंय। तुम्ही विचार करा, 30 वर्ष ज्या लोकांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं, 30 वर्ष राज्य केलं, त्यांना कधीही आमच्या माता भगिनी दिसल्या नाहीत। लक्षात घ्या, इतिहासात पहिल्यांदा अर्थसंकल्पाच्या 30% निधी, 46,000 कोटी रुपयाचा निधी आमच्या माता भगिनीच्या खात्यात टाकण्याचा निर्णय या ठिकाणी झाला। लक्षात घ्या, प्रत्येकीला 1,500 रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून देण्याचा निर्णय झाला। आम्ही तुझा भाव नाही केला, आम्ही एका क्लिकवरती या मतदारसंघातल्या सगळ्या महिलांना त्याचा लाभ मिळवून दिला। आज प्रत्येकाला लाभ चालू, 3 सिलेंडर मोफत देतोय। राज्य सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांना ताकद दिली गेली, युवकांना ताकद दिली गेली। याच्या पलीकडे जाऊन आपल्या मुली उद्या डॉक्टर किंवा इंजिनियर होणार असतील तर त्या ठिकाणी 50% सूट त्याची फी हे राज्य सरकार भरणार आहे। लक्षात घ्या, एवढा मोठा क्रांतिकारी निर्णय झाला। प्रचंड मोठे निर्णय केले आणि आमचे विरोधक सांगत होते खात्यात पैसेच येणार नाही। आमचे माजी आमदार सगळीकडे फिरून सांगत होते खात्यात पैसे येणार नाही, पैसे येणार नाही। खोटे नॅरेटिव्ह पसरवायचे, अशी परिस्थिती निर्माण झाली। पण ज्या वेळेला खात्यात पैसे आले त्यावेळेला ह्यांचे चेहरे मात्र फार बारीक झाले। लक्षात घ्या, आत्ता आमच्या विरोधकांना विकास कामावरती बोलण्यासारखं काय राहिलं नाही। आज नितीनदादा असेल, नितीनदादांची बहीण आमची पवारताई असेल, हे सगळे लोक आज एवढ्या प्रेमानं आमच्या का जवळ आले? आम्ही आमचं मतदारसंघ एक कुटुंब मानतो, या कुटुंबाचा हिस्सा झाले का? तर आपल्याला आपला भाग स्वच्छ आणि सुंदर करायचे, हे कुटुंब म्हणून आपल्याला बरोबर जायचे। आज कुठेही मतदारसंघामध्ये एखादा हार्ट अटॅक आला, कुणाला काही अडचण निर्माण झाली तर 24 तास अरुणाताई, मी, प्रिया, आम्ही तिघही तुमच्यासाठी उपलब्ध असतो। तुमच्या खिशात पैसे असो अथवा नसो, तुम्हाला उपचार दिल्याशिवाय आम्ही थंड बसत नाही। लक्षात घ्या, आज कुणाकडे पैसे असतात नसतात तरीही आम्ही तुम्हाला उपचार देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो। दर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आज आपण दर आठवड्याला 8 जणांना पैसे देतो, 8 लाख रुपये देतो। ही सत्य परिस्थिती आहे। आज 24 तास आम्ही जनतेसाठी राबतोय। आपल्याला आपला मतदारसंघ स्वच्छ आणि सुंदर करायचं, माता भगिनींसाठी सुरक्षित करायचं। ज्या लोकांनी हे गुंड पोचले, जपले, आज गेलेल्या गुंडांना बाहेर काढलं, आज गेलेले बाहेर काढले, 20 लाख रुपये देऊन मोका तोडून घेतला त्याचा, इथं आणून उड्या मारायला लावल्या। त्रास कुणाला झाला? एका छोट्या चिमुकलीला झाला। माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, जी परिस्थिती 2007 पासून 2017 पर्यंत तुमची होती भयानक, ही परिस्थिती आम्ही बदललेली आहे। आज कोणीही निवांत या ठिकाणी राहू शकतो असं या ठिकाणचं वातावरण केलेलं आहे। हे वातावरण अजून चांगलं करायचे आहे। रात्री 12 वाजता जरी माझी बहीण इथनं कुठेही गेली तर कोणीही त्याच्याकडे वाकड्या नजरेनं बघणार नाही, अशी परिस्थिती आपल्याला या मतदारसंघात करायची।
सुरक्षित वातावरण तयार करायचे. त्यामुळे आपण सगळे एकत्र आले पाहिजे, एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आपण सांगाल ती सगळी विकास कामं करण्याचा शब्द आज नितीनदादांच्या आमच्या पवारताई या दोघांनी घेतलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वांना देतो. आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. थोड्या पावसात सुद्धा मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. बऱ्याच ताई आज आमच्याबरोबर काम करण्यात इच्छुक आहेत. मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आपणास कधीही कुठंही अर्ध्या रात्री जरी अडचण आली तर हा आमदार तुमच्या पाठीमागं भाऊ म्हणून उभा राहील, हा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. अलकाताई बर्गे, सुलोचनाताई पाटील, सुलोचनाताई पाटील, आरतीताई पाटोळे, बचत गट सुलोचनाताई सरकार, बचत गट सुलोचनाताई सरकार, वर्षाताई गोरफडे पवार, रूपालीताई पाटील, जयसिंगताई धुमाळ, प्रिया रोहन पवार, अलकाताई शेट्टी, जयसिंगताई धुमाळ, प्रियाताई रोहन पवार, सर्व लाईनचं भरभरून आभार. आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्या महिला, मी सर्वांचे खरंच मनापासून म्हणजे आभारी आहे. आणि साहेबांचे पण आणि ताईंचं सुद्धा आभारी आहे की एवढा वेळ आम्हाला दिला, एवढं प्रेम दिलं की आम्ही असंच माझ्या भावावर प्रेम राहू द्या. इथल्या महिलांवर आणि काही अडचणी असतील तर त्या तुम्ही नक्की पूर्ण कराल याची माझी अपेक्षा मिळावा आहे. तर सर्व महिलांनी 11 वाजता असंच प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा. फोटो नंतर घ्या, आम्हाला घेऊया.